गडाचा इतिहास मोठा आहे आणि त्या इतिहासात पुशेगावचं हिंद केसरी मैदान गाजवणारी आदत जोडी मित्रांनो, अनेक वर्ष पुशेगावचं मैदान चालते. जवळजवळ 78 वर्षाची परंपरा आहे. त्या 78 वर्षात हिंद केसरी आदत वासरांनी कधी मिळवलं नव्हतं. ह्याचे डोळा आणि ह्याचं साक्षी आपल्याला हे सगळं बघायला भेटलं. आपण नशीबवान आहोत. 78 वर्षाच्या इतिहासात 2 आदत वासरांनी हिंद केसरी झालं नव्हतं. ह्यातच सगळं आलं. नमस्कार. आज सेवागिरी महाराजांचा आमच्यावर एक मोठा आशीर्वाद लाभला म्हणावं लागेल आणि त्यांचा खूप आज आमच्यावर आशीर्वाद एवढा मोठा मिळाला की आम्ही ती शब्दात सांगू शकत नाही आज. आणि त्यामागे सगळ्यात महत्त्वाचं श्रेय आमचे आनंद बल्लाळ सर आहेत. सगळ्या गोष्टी आता बोलणे इतपत नाही काय, पण खूप आनंद आहे आजचा. पहिरे खूप होते, पण हीच गाडी पळवायची. वडकी मैदानात यश मिळाल्यानंतर हीच गाडी पळवावी हे मत आणि एवढ्या मोठ्या मैदानात पळवावी ह्या निर्णयात यश आहे. 100% वडकी मैदानात आम्ही ज्यावेळेस साहेबांनी पहिल्यांदा आदतचा साज पळवायचा म्हणले त्यावेळेस आमचं बी मन थोडंसं हे झालं होतं. आज एवढ्या मोठ्या मैदानात आदत वासरं 2 पळवणं म्हणजे आम्हाला ते एक चॅलेंज होतं. एवढ्या मोठ्या मैदानात आपण आदत वासरं घेऊन जाणं. पण साहेबांची एकच पाठीशी थाप होती की भाई तुम्ही जावा, त्या ठिकाणी आपल्याला यश हे 100% आहे. आणि त्या शब्दाला यश आलं. आणि साहेबांनी फक्त मला शेवटच्या दिवशीपर्यंत माहीत नव्हतं की ती जोड अजून पळणार आहे. मला काल पावते निघाल्यानंतर कळालं की आपली ही जोड परत एकदा पळणार आहे. छोटी माहिती प्रेक्षकांना सांगा, सचिनची खरेदी कुठली आहे? सचिनची खरेदी ही जालन्याची आहे. 1.5 महिन्यापूर्वीची खरेदी आहे आपली ती. 1.5 महिन्यात सगळं बदलवलं. 1.5 महिन्यात त्यांनी मला खूप सारं काय देऊन त्यांनी डबल हिंद केसरी करणं आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी बनवलेलं आहे. त्याचा उपकार म्हणजे आदतमध्ये महत्त्वाचं ते ह्याचं आणि लक्षाचं मी उपकार कधीच आयुष्यभर विसरू शकत नाही. आज मला 16 डिसेंबरला मी पहिला बैल खरेदी केला होता. आज 16 डिसेंबरच आहे. त्यांनी 16 डिसेंबरला मला डबल हिंद केसरीचा मानस्थान 1 वर्षाच्या दिला. त्याच्याबद्दल मी खरंच म्हणाल इतकं त्या गोष्टी बैलां म्हणजे नंदीचं कौतुक करेन. आज घेवरलेला गळा भरपूर काही बोलून जातोय. ज्यांनी तुम्हाला अख्खं यश दिलंय काय सांगाल? अनेक बैलांचा सहवास असतो, नंदींच्या संपर्कात असता, तर काय सांगाल डॉक्टर साहेब? वासरांच्यात धमक आहे आज. म्हणजे ही वासरं काही करू शकतात. दोन्ही वासरांनी हीच गाडी पळवावी अशी मला काय इच्छा झाली. तर ज्यावेळेला ही गाडी पळाली त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं की ही गाडी काहीतरी करणार आहे. म्हणजे अगोदर लोकांना असं वाटलं की ही येड आहे, काहीतरी करू शकते, काय होत नाही, एवढ्या ओपनच्या मैदानात आदत पळू नाही शकत. पण मला विश्वास होता 100% ही कुणाला तरी औषध लावणार. तुमच्या भाषेत सांगितलं म्हणून औषध लावलं. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या निमित्तानं सांगा की आदत मैदान होतात, पण आदतला न पळवण्याचा निर्णय आणि ओपनला पळवण्याचा निर्णय. जर आपल्या वासरात तेवढी कॅपॅसिटी आहे तर आपण 100% ओपनच्या मैदानात पळू शकतो आणि पळवलीच पाहिजेत. त्यामुळं वायदीवर सुद्धा परिणाम होणार आहे. तुम्ही ज्या वेळेला वासराला बैल घालता तुम्हाला 10-20 हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यापेक्षा दोन्ही वासरं जर एक समान पळणारी असली तर तुम्ही 100% त्या वासराची गाडी पळवली पाहिजे. पुशेगावचा इतिहास झाला 78 वर्षात आदत वासरांनी हिंद केसरी कधी मिळालं नव्हतं. नाही, हे 100% होणार होत 100% होणार होतं आणि हे विधिलिखित होत. ह्याच्यात बदलच होत नाही. ह्याच्यासाठी आम्हाला सेवागिरी महाराजांचे खूप मोठे आशीर्वाद आहेत आणि हा विषय होणारच होता. आता युट्यूबर आहेत, मुलाखती घेतल्यात, काय सांगाल ह्याचं एक करिअर म्हणून? कारण तुम्ही अलीकडच्या काळात मुलाखती घेतल्या, ती दिसली होती का चमक? ज्यावेळेस पहिल्यांदा तो आलता का नाही, ज्यावेळेस खरेदी केल्यानंतर बै होतं बै खरेदी केल्या सांगितलं त्यांना, खरेदी केल्या सांगितलेलं की काहीतरी ह्यो मला म्हणजे निशाणगत दिसतोय म्हटलं होतं आणि ह्यो काहीतरी 100% घडवून धावणार. पाहिजे जर तुम्ही बहिला विचारा की 100% आदत वासरू हे करणार. आणि ह्या पुसेगाव मैदानाला डॉक्टरचं माझं बोलणं झालं, डॉक्टर साहेबांचं माझं बोलणं झालं. डॉक्टर काय म्हणलं की मी म्हटलं डॉक्टर साहेब एवढी आदतची वासरं
जरा व्यवहारात चाललेलं तर डॉक्टर म्हटलं धनाभाऊ थांबा, तुम्हाला मी वडकीचं जसं गाजवलं तसं पुसेगावचं तुम्हाला 1 नंबर करून धावतो. साध्य करणारा सगळ्यात मोठा हात कोणाचा आहे तर ड्रायव्हरांचा. म्हणजे असा त्रिवेणी संगम झालेला आहे. वारंवार समालोचक म्हणतात की तिन्ही आदत. काय तुमचं वय काय ते सांगा. माझं वय आता 21 रनिंग आहे. बर, नाव काय तुमचं कळू द्या महाराष्ट्राला. माझं नाव बाहेडावर बांबवडे. बर, आता ही गाडी पळवताना महत्त्वाचा मला फायनलचा उल्लेख करावा लागेल. फायनल खूप अटीतटीचे होते आणि खूप महाराष्ट्रातील महारथी रथी होते, त्यात सुटली गाडी. तर काय झालं ती फायनल सांगा. काय नाही, गाडीने एकदा मला माहिती आहे ह्या वासराने एकदा तोंड काढलं की ही गाडी काय देत नाही. आणि एकदा तोंड काढलं की एकच आहे की वासरांचं पळायचं. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, सेलिब्रेशन आहे आणि आता खूप मुलाखती द्यायचे, खूप दिवस मुलाखती चालणार आहेत. कारण इतिहास झालेला आहे पुशेगाव नगरीत आणि सेवागिरी महाराजांचा गुलाल ह्या वर्षी मिळालेला आहे 2 आदत वासरांना. आणि बैलगाड्याच्या इतिहासात याची नोंद झाली की सचिन 100% बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासात सचिननं आमच्या माळशिरस तालुक्याचं नाव मोठं केलं का तर केलं. असं कधी झालं नव्हतं. आमच्या माळशिरसचं नाव थोडंसं कुठंतरी झालं, पण आज सचिनच्या रूपानं परत एकदा माळशिरस तालुक्याचं नाव आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात पोचवलं तर सचिन आणि लक्ष्याने. मित्रांनो, सेवागिरी महाराजांचा महिमाच कोणाला कळला नाही. 2 आदत वासरं पैरा करतात आणि गट पास, सेमी पास आणि फायनलचं 1 नंबरचं पारितोषिक घेतात. असा हा करिश्मा सचिननं केला. पण सचिन बरोबर साथ दिली लक्ष्यानं. पुन्हा एकदा लक्ष्या हे नाव आलंच. लक्ष्याला भेटूया.